जेवढी कुरकुरीत झालेत, एक मालवणी पद्धतीने अळूवडी दाखवणार आहे। टोटल 10 पानं अळूचे आहेत। अगदी या साईडचं पण शिरा काढायच्या आहेत। आता आपल्या लाटणीने या शिऱ्या आपल्याला प्रेस करायच्या आहेत। 25 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कमी जास्त करू शकतात, आणि 1 इंच आलं याचे तुकडे केलेले आहेत, असं बारीक वाटलेलं आहे। तर मी 2.5 कप बेसन वापरलेला आहे, वाटलेली हिरवी मिरची। आता मी मालवणी मसाला घालत आहे। जो काही तुमच्याकडे साठवलेला मसाला आहे, जो तुम्ही वापरतात रोजच्याला, तो तुम्ही घालू शकतात। 2 चमचे घालत आहे। हळद घालायची आहे, पाव चमचा। सफेद तीळ घालत आहे, 1 चमचा। तांदळाची पिठी वापरत आहे, पाव कप घातलेला आहे। हा गावचा अगूळ आहे, तो मी घालत आहे, 2 चमचे। चवीनुसार मीठ। थोडं पाणी घालते, तर पाणी लागणार आहे, थोडं अजून घेते पाणी। हातानेच मिक्स करा, असं फेटून घ्या, अलगद असं लावा। सुद्धा सेम लावायचं आहे। आपल्याला बॅटर लावायचं आहे, असं आहे। मोठून आपल्याला फोल्ड करायचं आहे, तर आपण अलगद फोल्ड करायचं। फोल्ड करूया, लॉक करायचं। हे बघा, वीस मिनिटं झालेली आहेत। मी चेक करत आहे, हे बघा शिजलं गेलेलं आहे अगदी सहज। जसं तुम्हाला जाड बारीक कट करायचं असेल तसं तुम्ही करू शकता। तवा चांगला तापलेला आहे, मी तेल घालत आहे। कट केलेल्या अळूवड्या ठेवायच्या आहे, अलगद अशा पलटून घेऊया। तुम्ही बघू शकतात छानपैकी लालूच झालेले आहे। 7-8 मिनिटांनी आपण चेक करूया। हे बघा मस्तपैकी अशी खरपूस झालेली आहे। वाव, काय मस्त झाली आहे। लेयर्स मस्तपैकी आलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत आहे। आता आपण सर्व करूया। मस्तपैकी आपली अळूवडी तयार झालेली आहे।